नमस्कार मंडळी, आज आपण चमचमीत असा महाराष्ट्रीयन स्टाईल मसाले भात करणार आहोत, जो खायला खूप छान लागतो आणि आपण घरगुती साहित्यामध्ये हा मसाले भात तयार करणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर त्यासाठी मी इथे एक वाटी तांदूळ घेतलेले आहेत, त्याच्यामध्ये आता पाणी घालून घ्यायचं आणि हे तांदूळ एकदम स्वच्छ आपल्याला धुवून घ्यायचे आहेत। बऱ्याचदा काय होतं, तांदळाला माती लागलेली असते किंवा बऱ्यापैकी धूळ असते, त्याच्यामुळे आपल्याला हे छान असे व्यवस्थित धुवून घ्यायचे आहेत तांदूळ। आता इथे 2-3 पाण्याने मी तांदूळ धुवून घेतलेले आहेत स्वच्छ। याच्यामध्ये पाणी घालायचं तांदूळ बुडतील इतपत आणि एक अर्ध्या तासासाठी हे तांदूळ आपल्याला असेच भिजत ठेवायचे आहेत। इथे मी हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत, अशा मधून कट करून स्लाइस केलेला टोमॅटो आणि कांदा घेतलेला आहे। इथे मी काही भाज्या घेतलेल्या आहेत, ज्याच्यामध्ये मी फ्लॉवर, बटाटा, वटाणा आणि फरसबी घेतलेली आहे। बटाटा अशा पद्धतीने कापून घेतलेला आहे मी। भाज्या तुम्हाला ज्या हव्यात त्या भाज्या तुम्ही याच्यामध्ये घेऊ शकता। याच्यातल्या जर का काही भाज्या तुम्हाला स्किप करायच्या असतील तर त्या तुम्ही स्किप देखील करू शकता। आता ह्या भाज्या मी ह्या भांड्यामध्ये काढून घेतलेल्या आहेत। आता ह्या भाज्यासुद्धा आपल्याला स्वच्छपैकी धुवून घ्यायच्या आहेत। एक 2-3 पाण्याने स्वच्छ आपल्याला ह्या भाज्या धुवून घ्यायच्या आहेत। भाज्या धुवून झालं की मग याच्यामध्ये पाणी घालायचं आणि ह्या भाज्या तशाच ठेवायचं, जेणेकरून बटाटा काळा नाही पडणार। कुकरमध्ये 1 चमचा तेल गरम करून घ्यायचं। इथे मी काही खडे मसाले घेतले आहेत, ज्याच्यामध्ये मी अर्धा चमचा जिरं, 2 तमालपत्र, 2 लवंगा घेतलेल्या आहेत, 4 काळी मिरी घेतलेली आहे आणि 2 वेलची घेतलेल्या आहेत, त्या घालून घ्यायच्या। हिरव्या मिरच्या घालायच्या, स्लाइस केलेला कांदा घालायचा आणि हा कांदा चांगला लाल होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे। एक 5 ते 7 मिनिटांमध्ये कांदा चांगला परतून होतो। मीडियम फ्लेमवरती गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची। तुम्ही बघू शकता इथे कांदा चांगला लाल झालेला आहे। आता याच्यामध्ये आपल्याला अर्धा चमचा आलं लसणाची पेस्ट घालायची आणि ही आलं लसणाची पेस्टसुद्धा आपल्याला 2 ते 3 मिनिटांसाठी छान या कांद्यासोबत परतून घ्यायची, जेणेकरून त्याचा जो उग्र वास असतो तो कमी होतो। आता हे सगळं परतून झालेलं आहे। याच्यामध्ये स्लाइस केलेला टोमॅटो घालून घ्यायचा आणि एक किंचित थोडंसं आपल्याला याच्यामध्ये मीठ घालायचे, जेणेकरून टोमॅटो पटकन सॉफ्ट होतो आणि शिजला जातो। टोमॅटोसुद्धा चांगला परतला गेलेला आहे, चांगला सॉफ्ट झालेला आहे टोमॅटो। आता याच्यामध्ये आपल्याला सगळे घरगुती सुके मसाले घालून घ्यायचे आहेत। तर त्याच्यामध्ये मी इथे पाव चमचा हळद घालते आहे, इथे 1 चमचा आपल्याला धणेपूड घालायची आहे, त्यानंतर इथे मी 1 चमचा बिर्याणी मसाला घालते आहे आणि एक अर्धा चमचा आपल्याला इथे गरम मसाला घालायचा। आपण खडे मसाल्यांचा वापर केलेला आहे, त्याच्यामुळे इथे गरम मसाल्याचं प्रमाण आपल्याला थोडं कमीच ठेवायचं आहे, नाहीतर मग हा मसाले भात जास्त तिखट होतो। त्याच्यामुळे आपल्याला गरम मसाला इथे थोडाच घालायचा आहे। आता हे सगळे मसाले आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायचे आहेत एक 5 मिनिटांसाठी। मसाले छान असे परतून झाले की मग याच्यामध्ये आता आपल्याला ह्या भाज्या घालून घ्यायच्यात। पाणी काढून घ्यायचं आहे भाज्यांमधलं। ह्या भाज्या घालायच्या आणि ह्या भाज्यासुद्धा छान अशा मिक्स करून घ्यायच्या। सगळा मसाला व्यवस्थित भाज्यांना सगळीकडून लागला पाहिजे, अशा पद्धतीने आपल्याला आता हे सगळं छान असं परतून घ्यायचं। त्यानंतर त्याच्यामध्ये तांदूळ घालायचे आणि हे तांदूळसुद्धा आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे। आता काय करायचं आहे, आता आपल्याला याच्यामध्ये पाणी घालायचं आहे। आपण जितके तांदूळ घेतलेत त्याच्या तिप्पट पाणी घालायचं आहे आपल्याला इथे। चवीपुरतं मीठ घालायचं, व्यवस्थित ढवळून घ्यायचं आणि कुकरचं झाकण लावून आपल्याला याच्या साधारण 3 शिट्ट्या काढून घ्यायच्यात। तुम्ही बघू शकता आता इथे शिट्ट्या झालेल्या आहेत। कुकरची सगळी वाफ जाऊन द्यायची आणि मग कुकर खोलायचा। तुम्ही बघू शकता इथे छान असा भात शिजलेला आहे। बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि गरम गरम सर्व करायचं पापडासोबत, खूप छान लागतो। प्रत्येकाची मसाले भात करायची स्टाईल ही थोडीशी वेगळी असते, पद्धत वेगळी असते। तुम्ही या पद्धतीने करून बघा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। थँक्यू।